बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पोहोचलेत। उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचल्याचं कळतंय। शिंदेंची शिवसेना आणि अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरणार आहेत ते। बुलढाणा आमदार संजय गायकवाड लोकसभा उमेदवारीचे आपले पहिले नामांकन दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचलेत। थोड्याच वेळामध्ये ते अर्ज भरणार आहेत। आपला नामांकन अर्ज ते सादर करतील। शिवसेना पक्ष आणि अपक्ष अशा 2 अर्ज ते भरणार असल्याचं कळतंय। याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी संदीप वानखडे यांच्याकडून। संदीप, बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड हे आता जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचल्याचं कळतंय, सध्याची काय अपडेट आहे? अगदी बरोबर माहिती आहे गाडगे। खरं पाहिलं तर महाराष्ट्रात ज्या टप्प्यांमध्ये निवडणूक होत आहे त्यापैकी दुसऱ्या टप्प्यामध्ये बुलढाणा लोकसभेची ही निवडणूक पार पडणार आहे आणि त्यासाठी आपला पहिलाच उमेदवारी अर्ज जो आहे हा बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड हे आता जिल्हाधिकारी कार्यालयात आपलं नामांकन करण्यासाठी या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांकडे त्यांच्या दालनामध्ये जे आहे दाखल झालेले आहेत। खरं पाहिलं तर अजूनही शिंदेची शिवसेनेची यादी जाहीर झालेली नाहीये। मात्र आज आमदार संजय गायकवाड हे आता आपला नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी या ठिकाणी पोहोचले आहेत। 5 मिनिटांमध्ये ते आता आपला दाखल करणार आहे आणि शिवसेना पक्ष, एकनाथ शिंदे यांचा शिवसेना पक्ष आणि अपक्ष असे 2 प्रकारचे आता फॉर्म भरणार आहे। जी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।